हिंदीच्या मुद्द्यावर शिंदे कुठे लपून बसलेत असा टोला राऊतांनी लगावलेला आहे। अमित शहांच्या शिवसेनेनं मराठी भाषेवर बोललं पाहिजे असं राऊतांनी म्हटलंय। तर राऊतांच्या टीकेला मंत्री गुलाबराव पाटलांनी उत्तर दिलेलं आहे। सरकार जे आहे सध्याच्या फडणवीसांचं, मिंध्यांचं, अजित पवारांचं, यांना ह्या विषयावरती काही भूमिकाच नाही। ते दिल्लीचा खुळखुळा वाजवत बसलेले आहे। मला आश्चर्य वाटतंय शिवसेना म्हणून घेणाऱ्या त्या एकनाथ शिंदे आणि लोकमंडळींचं ते कुठे लपून बसले। कोणत्या त्यांनी का बंकर बिंकर केलाय का या विषयावरती बोलायचंच नाही। आणि कोणत्या भूमिका मांडताय? उदय सामंत कोणती भूमिका मांडतायत? उदय सामंत ते शिंदे गटाचे मंत्री आहेत ना, त्यांनी ठामपणे मराठी माणसाची भूमिका मांडायला पाहिजे। ते स्वतःला जे अमित शहाचा जे पक्षाचे लोक आहेत, शिंदे अमित शहाच्या शिवसेनेचे, त्यांनी सगळे विरोध झुगारून मराठी भाषा, मराठी अस्मितेवर ठामपणे बोलला पाहिजे। विरोध थोडी या गोष्टीचा, मराठी ही आमची भाषा आहे आणि आम्ही ती मान्य करतो। विषय हिंदीचा आहे आणि हिंदीच्या बाबतीमध्ये हा सामूहिक निर्णय झाला पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा आहे। त्यामुळे मला नाही वाटत की याच्यामध्ये कोणाला विरोध आहे। याच्यावरून संजय राऊत म्हणतात की एकनाथ शिंदे आता कुठे लपून बसलेत। कोण? संजय राऊत। अरे एकनाथ शिंदे तर तुझ्या छातड्यावर आहे बाबा सोन्या। तू काय एकनाथ शिंदेच्या नादी लागला? अजून काय शुद्धीवर नाही आला का तू?